सेंटेन्स असेंब्ली प्रोसेसमध्ये सर्वसाधारणपणे 4 वाक्यांचे प्रकार आपल्याला आढळतात. एक आहे अफर्मेटिव्ह, ज्याला आपण सकारात्मक किंवा होकारार्थी वाक्य म्हणतो. दुसरं आहे नकारार्थी किंवा नकारात्मक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण निगेटिव्ह म्हणतो. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक वाक्य असतात इंटररोगेटिव्ह, ज्यामध्ये 2 प्रकार आपल्याला मुख्य प्रमाणात दिसतात. पहिला जो आहे तो आहे येस नो टाईप, म्हणजे ज्याचं उत्तर हो किंवा नाहीने द्यायचं असतं त्याला येस नो टाईप वाक्य किंवा हो ना प्रकारची वाक्य म्हणतात. तू माझ्याबरोबर येणार आहेस? तुला खरंच इंग्लिश शिकायचं आहे का? तू हे सगळं स्वतः केलेलं आहे का? हो किंवा नाही, नाही किंवा हो, असंच उत्तर त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे याला येस नो टाईप म्हटलं. त्याच पद्धतीने शेवटचा जो प्रकार असेंब्लीचा आहे तो आहे WH, ज्याला आपण ककारार्थी वाक्य म्हणतो. काय, केव्हा, कुठे, कधी, कशासाठी, किती प्रमाणामध्ये, कोणी, म्हणजेच ज्याला WH ने सुरुवात केली जाते अशी वाक्य. व्हॉट, वेन, वेअर, हू, हुम. हे जर तुम्हाला समजलं, लक्षात आलं, तर आपल्याला प्रश्न विचारताना मोठी मदत होऊ शकते. आणि इंग्लिशचे असे व्हेरिएशन जर आपल्याला जमले तर संभाषणामध्ये आपली मोठी मदत होऊ शकते. इंग्लिशबद्दलची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू.